साकार केलाय। नेक्स्ट मॅच फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी वाकडे आणि त्यांच्या विरोधामध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव या दोन संघांमध्ये मात्र पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय गावदेवी वाकडे टीमनं आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमला मात्र बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले गेले। त्याचबरोबर आपण पाहिला गेलं तर रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न इथून त्या शरीरावरती आदळलाय, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी हर्ष, मागच्या मॅच मध्ये मात्र या गोलंदाजांनी मात्र आपली चुणूक दाखवली होती आणि त्याचबरोबर आपले वडील हे मात्र तेवढ्या चांगले उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण 40+ मॅच मध्ये पाहिलं होतं। त्याच्यानंतर मात्र हर्ष हे आता इथून गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हर्ष जमदाडे फटका फसला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, यष्टीरक्षक स्वतः पकडला गेला झेल, फलंदाज बाद। प्रतीक हुद्दार मागच्या मॅच मधील जो घातक फलंदाज ठरला होता, अगदी सोसल्यामध्ये बाद, चांगले ट्रॅपिंग आणि ट्रॅक मध्ये अडकलाय प्रतीक हुद्दार। बिग विकेट, मोठा बुरुज इथे मात्र ढासळला जातोय बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमचा। गावदेवी वाकडे टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवायचा आहे, आता तुम्हाला पेनल्टी दिली जाईल कारण समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय। वाकडी टीम आपला 12वा प्रतिनिधी ट्रॅक शूज मध्ये आहे का? इथे आलेले आहेत पण त्यांच्याकडे ट्रॅक आणि शूज नाहीयेत। कमिटीचा निर्णय आहे, तुम्हाला पेनल्टी दिली जाईल। सर 12वा खेळाडू चला एका धावेची पेनल्टी इथे मात्र दिली जाईल। टॅप केला आपण पाहिलं गेलं तर पॉइंटच्या दिशेने अगदी वेगानं बॉल निघालाय सीमारेषा पार आणि तेवढाच चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका सजवला गेलाय। धावातील 4 चौकार। आपण पाहायला गेलं तर मध्यरात्रीचे 1:12 इथे मात्र झालेले आहेत। सहकार्य आपण इथून असलेल्या इथे राहणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा आपण केलं पाहिजे। खूप छान पद्धतीने मात्र आता खेळाकडे इथून मात्र आपण नियंत्रित होऊया। 4 धावा धावपलकावर आतापर्यंत झाल्या तर हर्षला पाहतो इथे चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती, त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारत असताना परंतु इथून एक चौकार जरूर आलाय आणि या चौकारानंतर मात्र आतापर्यंत बॉल मात्र डिलिव्हरी केलेत। एक महत्त्वपूर्ण विकेट घेत असताना 4 धावा खर्च करत असताना 5 बॉल अंतिम बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल। मनीष फटके मागच्या मॅच मध्ये या नावाचाही धुमाकूल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथून एंड्स वेल अगदी तेज सर्रार वाईड यॉर्करचा प्रयत्न परफेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून अंतिम बॉल आलाय डॉट। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय, आपण हर्ष यांच्या स्वरूपामध्ये पाहतोय। 4 धावा धावपलकावरती एक महत्त्वपूर्ण विकेट माघारी, बॅक टू डगआउट।
परिधान करू शकताय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही इथून मनीष कुठले ऑन स्ट्राईक. रमेश पवार यांच्या विरोधामध्ये आणखी एक संधी आहे तिथे. रमेश पवार आले काय आणि इथून मात्र विकेट प्राप्त करून दिली काय. फलंदाज बॅक टू द आउट. मनीष कुठले याने यावं लागेल मघारी. शून्यावरती बाद. तर वाकडी टीम म्हटल्यानंतर गोलंदाजी ही स्ट्रेंथ मजबूत राहिली गेलेली आहे सातत्याने. आणि आत्तापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 4 खर्च झाल्यात. एक महत्वपूर्ण विकेट आली होती. त्याच्यानंतर रमेश पवार मात्र दुसऱ्या षटकासाठी येत असताना इथून पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाई इथे मात्र जात असताना पाहायला मिळतात. इथे मंगेश गायकर. रमेश पवार खूप छान पद्धतीने मात्र या चिंचवली गावामध्ये क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. एक सुनियोजित सुपद्धतीने आज चौथी रात्र संपन्न मात्र होताना पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती लागल्या. 2 महत्वपूर्ण विकेट माघारी गेलेत. गोलंदाजीवरती रमेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक मंगेश गायकर. आई बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये तेवढ्याच चांगला बॅकअप मात्र पाहायला मिळतो. अप्रतिमरित्या मात्र क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला हर्ष 11 गावदेवी वाकडी टीम सुनियोजित सुपद्धतीने मात्र आपण इथे मांडणी करत असताना क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या प्रकारे मात्र इथे अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी पहिल्या बॉल पासून मात्र पाहायला मिळाली ना, आणि त्याच्यानंतरच हा क्रिकेट मात्र एक वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केले गेले वाकडी टीमकडनं. कारण प्रत्येक खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीचं काम करत असताना आणि त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाची तेवढीच चांगल्या पद्धतीनं साथ मिळत असताना सगळ्यांचं परफेक्शन्स आणि रिझल्ट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. योग्यरित्या आणि योग्य पद्धतीनं मात्र मांडणी क्रिकेटची मात्र सध्याच्या घडीला हर्ष 11 वाकडी ही टीम मात्र आपल्याला देत असताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. रमेश पवार गोलंदाजी मार्कवरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. ब्लॉक होलचा बॉल चांगल्या पद्धतीने खोदून काढला. ऑन साईडला पाहायला गेलं तर ऑन ड्राईव्ह केले. एक सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 5. चला वाघ आलाय. वाघ व्हाईट टायगर. आमचं आयोजन कडक आहे. हो हो, हा फटका चांगला घेतलाय. अगदी पाहायला गेलं तर गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि क्लासिकल या बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. फक्त येथील धावा 4 चौकार आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 आणि स्कोरबोर्ड. रमेश पवार यांच्यावरती अशा प्रकारचे हल्ला चढवणं म्हणजे अगदी कुशलता आणि समजसुजकता आपल्याला मात्र घ्यावी लागते आणि तीच मात्र इथून घेतली गेली मनीष फडके. कारण मागच्या मॅच मधील चांगला फलंदाज पुणे फलंदाजाला पाहिला होता. अगदी टेक्निकल फलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळालं. सॉफ्ट ड्राईव्ह ऑन साईडला मात्र पाहायला मिळालं. ऑन ड्राईव्ह केले आणि त्याच्यानंतर एक सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते सातत्याने मनीष फडके यांनी मात्र दाखवून दिलं आणि तेवढेच उत्तम साथ मंगेश गायकर इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावा 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात आतापर्यंत आणि जोडी महत्वपूर्ण आहे. आणखी एक तेसरार बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. मागच्या बॉल मात्र पाहायला गेलं तर थोडंसं इथून फ्लॅटेड पाहायला मिळाला. खाली ठेवला होता. यॉर्करचा प्रयत्न पाहायला गेला त्याला खोदून काढलाय. एकाला दुहेरीमध्ये रूपांतर केलं होतं. त्याच्यानंतर हाई बॉल जर पाहायला गेला तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या. 11 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि याच्यानंतर आणखी एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल. 2025 मधील गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी च्या बाजूने मात्र इथून पाहायला गेलं तर आमच्या आधारस्तंभ एक दमदार नेतृत्व आपण पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार
महेंद्र शेठ दलवी साहेबांचे शिष्य रुपेश शेठ ठोंबरे साहेबांकडनं मात्र हे तालुका प्रमुख चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. मर्यादित डे नाईट फॉर्मॅट मधले मात्र ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 8, 9, 10, 11, 12 ह्या 2025 मार्च मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात दमदार व्यक्तिमत्व सुकेजी भोपी साहेब हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना विभाग प्रमुख नेरे धुंद्रे विभागाचे यांच्याकडनं अनेक दरवर्षी एक दमदार स्पर्धा येत असतात आणि ह्याही वर्षी मात्र ही स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. षड क्रमांक 3 इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आदित्य मोरे मात्र येताना पाहायला मिळतात. आणखी एक मात्र वाकडी टीमच्या मात्र ताफ्यातील हा मात्र एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे यांची ओळख आहे. परंतु इथून मंगेश गायकर अनुभवाचा परिपूर्ण वापर करताना पाहायला मिळतील. मनीष फडके आतापर्यंत लय पद्धतीने खेळताना पाहायला मिळतील. आक्रमण करतील का करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेलाय. स्टेट ड्र मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी येत्या तिथे बॉल पर्यंत उचलतील फेकी करतील तोपर्यंत इथून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर परिपूर्ण मॅच मध्ये वाकडी टीम आपल्या मात्र नावाचा दबदबा निर्माण करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. छान पद्धतीने मात्र इथून खेळ करायचा असेल ना तुम्हाला मात्र एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला तिथून आता षटकार चौकारची बोलीभाषा बोलावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजांना टार्गेट करावा लागेल. पण तू नाहीये अगदी फिरकीचे जादूगर आहे. स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न बराचसा अंदाज आणि क्लाब सेल उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र आपण अपयशी किंवा यशस्वी न होताना मात्र पाहायला मिळालेत. पण तो इथून प्रयत्न चांगला होता. जीवदान मिळालं तिथे. फलंदाज मंगेश गायकर यांना पहा रिप्ले मध्ये ज्याच्या वेळी जास्त वेळ उंचीवरती बॉल मात्र हेलकावे घेतो ना हवेमध्ये मात्र बॉल तरंगत राहतो त्यावेळी मात्र झेल सुटण्याचे पर्सेंटेज ही वाढले जातात. ऑन साइडला घेऊन काढलं ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक डीप मधला मात्र अगदी लॉंग ऑन वरना मात्र पोहोचतात बॉल पर्यंत उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाते आणि त्या 14 धावा धावफलकावरती 2 महत्त्वपूर्ण विकेट माघारी गेल्यानंतर आता इथून या 2 फलंदाजांना साजेसे खेळ मात्र साकारायची आहे. परंतु ज्या प्रकारे मनीष फडके यांची ही बॅट आतापर्यंत शांत पाहायला मिळतो कारण 7 बॉल मध्ये 11 वरती खेळत असताना 14 धावा मात्र इथे संघाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम बॅटला ब्रश आला होता. यष्टरक्षकांकडून चुकी झाली आहे त्याचा पेनल्टी तुम्हाला मोजावी लागेल. लॉंग स्टॉप रिटर्न मध्ये बॉल होते स्टॉप फरार सीमारेषा पार आर पार येथील धावा 4 चौका. मनीष फडके ऑन फायर पण तो हा नशिबाचा चौकार होता कदाचित कारण ज्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण तिथे थोडीशी चुकी झाली नजर त्यांची थोडीशी दुर्लक्षित पाहायला मिळालं त्याचा परिपूर्ण फायदा मात्र फलंदाजांना झालाय तिथे कारण या 4 धावा अगदीच्या चुकीमुळे येताना मात्र पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती धावसंख्या जरी कमी असली तरी सुद्धा आपण पाहायला गेलं तर विकेट आता थोडीशी लूज झाली आहे कारण डोप फॅक्टर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र नाईस साऊंड सारेगमप्पा धनिसा 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 आवाज करत बॉल चाललाय कन 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 करीत षटकार. का फटका होता अगदी मंत्रमुग्ध करणारा मात्र हा फटका. त्याचबरोबर आपण सर्व मात्र हे मैदानाचं मात्र भौगोलिक परिस्थिती आणि हे मैदान सुसज्ज मैदान मात्र जे सजवलं गेले नाईट शो बिग शो जो मात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा भव्य दिव्य व्यासपीठ जो आपण पाहतोय ते मात्र आपण आपल्या उसारली गावाचे आदरणीय श्री शशिकांत डांगरकर साहेब अगदी सर्वात नवीन त्यांचं पहिल्यांदाच मात्र इथून क्रिकेटसाठी त्यांनी हे मात्र आपल्याला सेटअप लावताना पाहायला मिळालं. पण इथं आल्यानंतर अगदी मंत्रमुग्ध करणारी प्रत्येक ठेवणी या व्यासपीठाची आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांसाठी मात्र अगदी वेगळा अतिथी कक्ष
त्याचबरोबर टॉस का बॉस आपल्याला वेगळ्या पद्धतीने मात्र मांडलेला पाहायला मिळतोय. समालोचन कक्ष तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सजवलंय आणि त्याचबरोबर मैदानाच्या अवतीभोवती हा भगव्या रंगाचा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर पट्टा आणि त्यांचंही आम्ही मनापासून कौतुक करू. इथे आदरणीय श्री शशिकांत डांगरकर साहेब उसरली त्यांचंही करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांनाही देऊया शुभेच्छा. आणि आपल्या आयोजकां कमिटीकडनं मात्र आपल्या मनापासून आभार इथे मात्र व्यक्त केले जातात. मनापासून आभार, सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट आणि इथून हा एक फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय. पहा आमच्या चेलगस इथून मात्र स्क्रीनवरती आमच्या एकिवरा इव्हेंट्सच्या मात्र डान्स करताना पाहायला मिळतील आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 28 धावा. (28) 28 धावा धावफलकावरती तेजेश पवार गोलंदाजीसाठी इथे मात्र पाहायला मिळतात आणि इथून मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र इथे केला जातोय. कारण समोर टीम ज्या प्रकारे मात्र बॅटिंग ऑर्डर आहे तर युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमला मात्र कमीत कमी 45 ते 50 धावा इथून जमवाव्या लागतील. तसा मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळेल का बरीचशी चर्चा. पोनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम 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 क्षेत्ररक्षण स्वराज यांच्याकडनं मात्र केला जातोय. फलंदाज बाद मंगेश गायकर बॅक टू द गार्ड. असंच आहे, तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण षटकार आणि चौकार ठोकणारा फलंदाजच तुमच्या गावासाठी महत्वपूर्ण नाहीये. जर विकेट घेणारा विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज तुमच्या टीमसाठी तुमच्या गावासाठी महत्वपूर्ण नाहीये. तर अगदी क्षेत्ररक्षकांपासून तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला 12वा खेळाडू ही तेवढाच महत्वपूर्ण आहे. कारण हे सर्व एकत्र येत असतात ना तर त्याच्यानंतर ही सगळी एक टीम उभी राहते. वनवैभव क्रिकेटचं गावासाठी उभं राहिलं जातं आणि मग हा टेनिस क्रिकेटचा ग्रामीण क्रिकेटचा वनवैभव आपल्याला अनुभवायला मिळतं आणि तेच आपण इथून पाहतोय. व्हाईट बॉलचा निर्णय इथून आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावा येतील 1 आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते त्या 29 धावा 29 आणि स्कूडबूड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ताकदीचा वापर स्ट्रेच केलाय धनुष्यबाणासारखं. हाई बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 षटकार. आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड खूप छान पद्धतीनं जिथून गरज आहे आता मात्र या धावांची त्या धावा मात्र जमवल्या जात आहेत. आणि मनीष फडके मागच्या मॅच मध्येही चांगल्या पद्धतीने मात्र खेळ सजवली होती आणि त्याच फलंदाजाला आता इथून थांबणं राहणं खूप गरजेचं आहे. आता इथून आहे ना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम डगआउट म्हणून म्हणत असेल कारण 39 धावांची बहारदार खेळी मागच्या मॅच मध्ये पाहायला गेली. आता मात्र 9 बॉल मध्ये 21 धावांवरती मनीष फडके खेळताना पाहायला मिळत आहेत. आता नांदगावकर म्हणत असतील क्रिक क्रिक क्रिकेट मनीष फडके डोंट युअर विकेट. कारण ही विकेट खूप महत्वपूर्ण आहे नांदगाव टीमसाठी. त्या टच मध्ये इथे मात्र खेळताना पाहायला मिळतात. मिड ऑफ मध्ये मात्र खेळून गेला ऑफ ड्राईव्ह केला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील. बॉलला उचलतील फेकी करतील का नाही. कलेक्शन हातामध्येच ठेवले तोपर्यंत मात्र धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. तेजेश पवार गोलंदाजीसाठी असताना आतापर्यंत मात्र 12 धावा खर्च केलेत. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. अंतिम बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत मी उसरली बुद्रुक आणि चिंद्रन टीम चला आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे यायचा आहे. जो कॅप्टन पहिला उपस्थित होईल आणि जर का दुसरा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर समोरच्या टीमला नाणेफेक विजयी मात्र घोषित करण्यात येईल. अरविंद दशेकर चिंद्रन यांचं इथे मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतो. त्यांना मी विनंती करू की मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आपण मात्र करत आहोत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर मात्र धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या
36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड आता मात्र इथून विजयासाठी 37 धावांची गरज असणार आहे. ते आता इथून बॅटिंगला जाणारी टीम हर्ष 11 गावदेवी वाकडी टीम आणि 1 धावांची पेनल्टी इथे मात्र ऍड केली जाईल कारण ती जी दिली होती टीम हर्ष 11 वाकडी ह्या टीमला आणि त्याच्याच बरोबर आपण पाहिलं गेलं तर त्यांना 36 धावा मात्र इथे झालेल्या आहेत. 1 धाव पेनल्टी 37 धावा. त्याचबरोबर दिलीपजी हजारे साहेब यांच्या शुभास्ते इथे मात्र नाणेफेक घेतली जाईल. आपण पाहतो टीम वाकडी. चल लगेच मैदानामध्ये जायचं आहे. टीम क्षेत्ररक्षक सजवून घ्या आणि फलंदाज पाठवायचे चिंद्रन आणि उसरली बुद्रुक या दोन संघांमध्ये मात्र नाणेफेक होताना पाहायला मिळतोय. नाणेफेक झाले इथे आणि यस उसरली खुर्द टीम टॉस इथे मात्र जिंकलाय. निर्णय कळवायचा लगेच. उसरली बुद्रुक इथून टॉस जिंकलाय आणि निर्णय इथे घेण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचं. चला फिल्डिंग घेतलंय. कृपया आपण लगेच या मॅच संपल्यानंतर तयार राहायचं आहे. दोन्ही टीमला विनंती करेन. सेकंड इनिंग आता 24 बॉल मध्ये 38 धावांची गरज असणार आहे ती विजयासाठी टीम वाकडीला. चला वाकडी टीम आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तर आदरणीय आमचे साथी समालोचक वैभवजी बोपी सरांना इथून विनंती करण्यात येईल की आपल्या आयोजकांबरोबर संपर्क करायचा आहे. तर पहा इथून आणखी एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार पनवेल तालुक्यातील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. डॅशिंग व्यक्तिमत्व बिंदास भाई म्हणून आपण त्यांना सुपरिचित असणारे आदरणीय तुम्हामा सर्वांचे लाडके रुपेश भाई ठोंबरे यांचे मात्र तालुका प्रमुख चषक 2025 आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या 8, 9, 10, 11, 12 मार्च 2025 मध्ये मात्र डे नाईट फॉर्मॅट मधला मात्र आणखी एक या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये भव्य दिव्यता दाखवणारी स्पर्धा संपन्न होईल. आणि ह्याचे मुख्य आयोजक आपण जर पाहायला गेलं तर सातत्याने दरवर्षी मात्र ही स्पर्धा घेऊन येतात. आई गावदेवी मैदान खानाव जिथे मात्र संपन्न होणारी स्पर्धा आणि सुकेजी बोपी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. सर वाकडी टीम थोडंसं मात्र अतिरिक्त इथून वेळ खर्च होताना मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि त्याचबरोबर तयारी हिरा इन ऍक्शन मध्ये या 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 38 धावा 38. इथून पाहायला गेलं तर खूप छान पद्धतीने मात्र मनीष फडकेने मात्र बॅटिंग सजवली होती. त्याच काय या धावा मात्र अगदी सुरक्षित मात्र होताना पाहायला मिळतात. आणि या धावा मात्र डिफेन्स केल्या जातील का की इथून चेस केल्या जातील बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर होणारा सामना आहे स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान उसरली बुद्रुक या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय तिथे जय हनुमान उसरली बुद्रुक या टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आणखी एक आमदार जाहीर 2025 रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आणखी एक दमदार स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. आऊ आणि अर्थातच रमेश पवार आऊ या नावानं सुपरिचित आहे. रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती 1000 रुपयाचं पारितोषिक. अनंत खैर आणि प्रकाश चौधरी यांच्याकडनं आलेले आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. एक सिंगलला प्राधान्य मात्र दिलं. डिफेन्स करणं क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये खास महत्वपूर्ण आहे. कारण ज्या वेळी मात्र आपण सध्याचं क्रिकेट पाहायला गेला तर बरेचसे फलंदाज मोठे फटके खेळतात. षटकार चौकार मारणारेच मात्र फलंदाज मोठे खेळाडू आहेत
असं गणित मांडलं जातं, पण तसं अजिबात बिलकुल नाही आहे. कारण तुम्ही टेक्निकली फलंदाजी स्कोर कोड पुढे कसं नेताय, तुमचा टार्गेट विजयाचा किती आहे, करंट रन रेट किती आहे, बरेचसा अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळणारे क्रिकेटर सुद्धा आपल्याला बरेचसे पाहायला मिळत आहेत. परंतु सध्याच्या घडीला आताचे तरुण जर पाहिलं गेलं तर षटकारांची बोलीभाषा करायला जातात. अगदी संधी मिळाली त्याच्यानंतर पहिल्या बॉलपासून अट्रॅक्टिव्ह फलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये मात्र येताना पाहायला मिळाली. हा बदलता क्रिकेट आहे, त्याचमुळे डॉट बॉलचे पर्सेंटेज, त्याच्यानंतर मात्र विकेट जाणं, हे बऱ्याचशा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. हा डॉट बॉल आलाय, त्याच्यानंतर आऊ मात्र इथून समजवताना पाहायला मिळतील. रमेश पवार खूप छान पद्धतीने मात्र या नावाला वेगळी झळाली. या टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळते. वाकडी टीम म्हटल्यानंतर वाकडी टीमच्या टेनिस क्रिकेटचा मात्र हा कोहिनूर हिरा म्हणून या नावाकडे मात्र सातत्याने पाहायला जाते. ते नाव आहे रमेश पवार. परंतु आता अरुण पाटील ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. अन्य वेळेमध्ये मात्र गती परिवर्तन कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारत असताना इथे मात्र मनीष फडके आपल्याला पाहायला मिळतात. ऑल फॉर्मॅटमध्ये परफेक्शन्स इथे मात्र या खेळाडूंना मात्र सातत्याने आपल्या टीमसाठी मात्र दाखवलं. युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर पिच झाला. अगदी आपण पाहायला गेलं तर लेग इस्टीच्या बाजूलून जाणारा बॉल, वाईटचा निर्णय इथून मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. आणि इथून आपण पाहायला गेलं तर या आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्याकडनं आम्हाला मात्र आर्थिक रुपया मदत आलेली आहे, आदरणीय मदनजी पाटील साहेब चिंद्रन आणि त्याचबरोबर अतिथी दर्गे साहेब चिंद्रन, आपण या मान्यवरांचा मी मनापासून आर्थिक सहयोग, त्याचबरोबर आत्ताच झालेली आम्हाला आर्थिक रुपया मदत आपण पाहायला गेलं तर मनोजजी पाटील चिंद्रन यांच्याकडनं 3000 रुपयाचा आम्हाला इथून आर्थिक मदत आम्हाला मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आहे. त्याचबरोबर अतिथी दर्गे चिंद्रन यांच्याकडनं 2500 रुपयाचं मात्र आर्थिक रुपये आम्हाला मदत आलेली आहे. तर आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून मनोजजी पाटील साहेब आणि अतिथी दर्गे साहेब यांचा आम्ही मात्र आभार व्यक्त करत आहोत. त्यांना जर आपण त्यांचा आम्ही अगदी मनापासून आभार, त्याचबरोबर सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये करत आहोत. बॅक टू क्रिकेट. आणि इथून धावफलकावरती जर पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र गोलंदाज आता इथून मनीष फडके आपला क्लास मेंटेन करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. का P1चा षटक आहे आणि P1 मध्ये धावा जास्त बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न फलंदाज करत असतात, परंतु तेवढी छान पद्धतीनं गोलंदाजी मात्र सजवली गेली. आणि आतापर्यंत इथून फलंदाजांना मात्र अगदीच फलंदाजांची व्यसन ओढली की काय समीकरण पाहायला मिळतं. परंतु या फलंदाजांना जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाही आहेत. ऑन साइडला शतक आहे, डीप मध्ये ऑन ड्राईव्ह केली, संधी आहे तिथे. ओ हो हो, कपाळावरती हात, कपाळावरती रेषा, इथे मात्र कांबरेवरती हात पाहायला मिळतील. अगदी धाकधूक 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 पाहायला मिळाली. कारण हा विकेट नव्हती तर ही मॅच होती, फक्त घेऊन जाऊन लावायचं होतं बरेचसे समीकरण. परंतु या प्रेशरमध्ये, आणि प्रेशरमध्ये म्हणतात ना की प्रेशरमध्ये कुकर सुद्धा सिटी मारतो, ते खेळाडूंचं काय आणि ते चित्र मात्र पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र खेळ, हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळेल. ही मॅच जबरदस्त होईल. सॉफ्ट ड्राईव्ह फक्त पॉईंटच्या दिशेने दिशा दिली आहे तिथे मात्र पाहायला गेलं तर. आणि एक सिंगल ला मात्र प्राधान्य दिलं जातोय, कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी आहे ना पहिल्या षटकामध्ये मनीष फडके यांची मात्र होताना पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 6 तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत 38 धावा. आणि इथून पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. रन रेट आपण आता पाहायला गेलं तर 10.67चा इथे मात्र पाहायला मिळतो. जसं मात्र डॉट बॉल येतील रन रेट तुमचा वाढलेच जाईल, षटकार चौकार येतील रन रेट तुमचं मात्र कमी होताना पाहायला मिळेल. हे क्रिकेटचं समीकरण आहे. तुम्ही आता त्या क्रिकेटला कसं पुढे नेताय, कसं तुम्ही खेळ करताय, कसं तुम्ही मात्र इथून वजाबाकी गुणिले भागीकारी इथे कराल ते महत्वपूर्ण असणार आहे. कारण क्रिकेट हा जादुई अंकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं आणि चित्तने ठासून भरलेला खेळ म्हणून क्रिकेटला म्हटलं जातं. म्हणून अंतिम क्षणी सांगता येणार नाही आहे की इथून संघ कोणता जिंकणार आहे, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवान बलवान आहेत. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला हर्षदेवन गावदेवी वाकडी आणि दुसऱ्या बाजूला नांदगाव की वाकडी, वाकडी की नांदगाव हे मात्र पाहणं गरजेचं. पहिल्या षटकात 6 बॉलमध्ये धावा आल्यात 6 आणि आता इथून दुसऱ्या षटकाला मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. प्रतीक हुद्दार ऑन इन ऍक्शन मध्ये मात्र पाहायला मिळतील 2 नंबरवरती षटकासाठी. फक्त दिशा दिली आपण फाईन मध्ये मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पण येतात, पोहोचतात, उचलतील, पेकी करतील,
तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता जरूर, पण तो इथून थांबवले आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागले. 7 धावा धावपलकावरती. एक एक बॉल, एक एक मॅच, एक एक डॉट बॉल. खूप समीकरण मात्र बदलले जातील. कधी इथून पाहायला गेलं तर वाकडे, तर कधी नांदगाव, तर कधी नांदगाव, कधी वाकडी. ग्रामीण क्रिकेट आहे, गावासाठी खेळला जाणारा क्रिकेट आहे, गावाच्या अस्मितेसाठी खेळला जाणारा क्रिकेट आहे, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळणारा जाणारा हा क्रिकेट आहे. हा क्रिकेट असाच आहे. हा क्रिकेट वेगळा आहे. टेनिस क्रिकेट आणि म्हटल्यानंतर मात्र तुम्हाला ना कोणी पैसे देत, तुम्हाला ना कोणी ट्रेनिंग देत, ना की तुम्हाला कोणी इथे मात्र धडे दिले जातात. अगदी प्रत्येकानं प्रत्येकाचे फटके, प्रत्येकानं प्रत्येकाची मात्र गोलंदाजी हा प्रत्येकाने सजवली गेलेली आहे. हेच वैशिष्ट्य मात्र टेनिस क्रिकेटचं राहिलं गेलेलं आहे. व्हाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र धावपलकावरती जोडली जाईल. 8 धावा धावपलकावरती. प्रतीक हुद्दार गोलंदाजी मार्कवरती येताना मात्र पाहायला मिळतात. 17 बॉल मध्ये बनवायचे तुम्हाला 30 धावा. आता इथून या 17 बॉल मध्ये 30 धावा कशा प्रकारे येतील. मॅच अगदी तराजू मधील बॅलेन्सिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. पंचांवरती कोणताही परिणाम नाही. आणि त्याचबरोबर लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावपलक मात्र पुढे जाईल. 9 या धावसंख्येवरती 16 बॉल मध्ये बनवायचे तुम्हाला 29 धावा. एखादा विकेट मात्र मॅच मध्ये मात्र अगदी थोडीशी पकड निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मुंबई युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमच्या मात्र होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर एखादा षटकार चौकार आला तर मॅच मध्ये थोडासा जवळ जाण्याचा प्रयत्न हर्ष इलेव्हन गावदेवी वाकडी ही टीम मात्र करताना पाहायला मिळेल. राईट अमोर द विकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी स्ट्रेट ड्रा मात्र पाहायला मिळालं. ब्लॅक स्क्रीन जवळ बॉल मात्र फरार होताना पाहायला मिळेल आणि बॉल चालला मात्र अगदी तिथे लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा मात्र अगदी बाउंड्री लाईनची चीडफाड करत धावा येतील 4. चौकार. खूप छान पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी मात्र इथून हातलत असताना पाहायला मिळतात. प्रतीक हुद्दार हे गोलंदाज, कारण ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी होत होती आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात आणि इथून पहिल्या षटकामध्ये ही 6 धावा खर्च झाल्या होत्या आणि परंतु ऑन स्ट्राईक ज्या फलंदाजांवरती परिपूर्ण मात्र जबाबदारी टीमची आहे त्याच आपण फलंदाजांना मात्र ऑन स्ट्राईक मधला पाहतोय. रमेश पवार 5 बॉल मध्ये 9 धावांची बहारदार खेळी साकारताना मात्र पाहायला मिळतात. ही ताकद आहे. म्हणून या सुपरिचित असणारे मात्र पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि तिथेही मात्र हाताला झटका, बोटाला दिला चटका. बॉल होते फर सीमारेषा पार. चौकार. नाराज इथून गोलंदाज होताना मात्र पाहायला मिळतात. कारण का होऊ नये. प्रतीक हुद्दार पाहत येते साधा सोपा झेल रिप्ले मध्ये पाहू शकता. म्हणजे गोलंदाज करणार तर काय करणार. क्षेत्ररक्षण होणं खूप महत्वपूर्ण आहे. कारण गावाच्या टीम मध्ये तुम्हाला मिळालेली संधी म्हणजे तुम्ही गावातील सर्व उत्कृष्ट खेळाडू आहात याची कृपया पण दखल घेतली पाहिजे. प्रॅक्टिसचा अभाव बऱ्याच वेळा मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर अरविंददादा तशेकर साहेब चिंद्रन यांची भावी सदस्य चिंद्रन ग्रामपंचायत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक दमदार नेतृत्व चिंद्रन गावाचं. त्यांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सरच स्वागत. टॉपलकावरती धावा लागल्या जात्या 17 धावा येणारे 13 बॉल आणि 21 ची गरज. रमेश पवार पॉवर दाखवतील का, पॉवर जनरेट करतील का. इथून पाहायला गेलं तर चौकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतो इथे रमेश पवार या फलंदाजांचं. कारण इथून प्रतीक हुद्दार हो स्किट झालाय. ओ हो पाणी घेऊन जायचं प्लीज.
आणि तिथे आणखी एकदा आपण पाहायला गेलं तर खूप छान पद्धतीने हे सगळं चालत असताना ओ हो पहा रिप्ले अक्षर मध्ये मंगेश गायकर आपण पाहतोय. आणि केवळ नाईटची जर स्पर्धा आपण जर का स्मरणात आणली आठवणीत आणली तर 19 बॉल मध्ये 42 धावांची बहारदार खेळी करणारे एक ओव्हर मध्ये 42 धावा मारणारा मात्र हे खेळाडू मंगेश गायकर आपल्याला पाहायला मिळतात. हे साधे खेळाडू नाही आहे, ती मोठी खेळाडू अनेक मैदाना मात्र त्यांनी मारलेत. मग मैदान कोणाचं हे असो धिंगाणा मात्र मंगेश गायकरांचा अनेक मैदानामध्ये आपण पाहिले आणि त्यांनाच रिफ्लेक्शन मध्ये पाहिलं अप्रतिमरित्या. धफलकावरती धावा लागल्या जातात 18 आता इथून येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज म्हणजे प्रति ओव्हर मागे तुम्हाला 10 धावांची गरज असणार आहे. आता या 10 धावा कशा येतील. इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संतोषजी खेर आणि प्रकाशजी चौधरी यांच्याकडून आऊ या फलंदाजांसाठी आणि त्यांचे बिग फॅन आहेत आपण रमेश पवार जानका यांनी षटकार हॅट्रिक लगावली. दोन षटकार जर का लगातारचे लगावले रमेश पवार यांनी तर इथून संतोष खेर आणि त्याचबरोबर प्रकाशजी चौधरी खेरवाडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आऊ रमेश पवार यांच्यासाठी असणार आहेत. ऑन स्ट्राईक 8 बॉल मध्ये 14 वरती खेळत आहेत. रमेश पवार समोर आहेत. सुजल खुटले गोलंदाजी मार्गावरती फटका फसलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत पकडला गेला झेल. बिग विकेट, मोठी विकेट, मोठा बुरुज इथे मात्र ढासळला गेलाय. मनीष फडके या क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. फलंदाज बाद आऊ बॅक टू डिगाट. नाराज पहा आपण रिप्ले मध्ये कारण त्यांना माहिती आहे ही मॅच जर कोण इथून पुढे घेऊन जाणारा असेल तर खेळाडू मी आहे. संघालाही माहिती आहे की आऊ आहे. पण त्याच्यानंतर म्हणतात ना की इथे हुकमी एक्का जो मात्र ठेवला जातो मागे आणि तो एक्का आहे बदामाचा एक्का. आदित्य मोरे दो दिल मिलते हैं तो होता है प्यार. आदित्य मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल असणार आहे ते 11 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 11-20 असं समीकरण मात्र पाहायला मिळते. 18 धावा धावपलकावरती 10.91चा सरासरीने तुम्हाला इथून धावा बनवायच्या आहेत. खूप छान पद्धतीने या क्रिकेटची मांडणी आज चिंचवली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनिकेत शेळके साहेब असतील, सेमरजी दशरथ शेळके साहेब असतील, घेतलेली मेहनत त्यांची मात्र आज चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फ्लॅट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना सुजल खुटले फार इच्छा आपल्यामध्ये ज्या प्रकारे मात्र इथून रिलीज पद्धत आहे चांगली पद्धत आहे. त्याच्यानंतर मात्र फॉल थ्रू चांगला पद्धत आहे. अगदी बॉल पडल्यानंतर मग हातभर आतमध्ये वळलं गेलंय आणि हीच खासियत आपण सातत्याने सुजल खुटले यांची मात्र पाहिले गेले. डॉट बॉल आलाय, प्रेशर क्रिएट झालंय आता फलंदाजांवरती. परंतु फलंदाज आहेत आदित्य मोरे, आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज वाकडी टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून एक सिंगल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतो. दुसरीचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव चप्पल त्याने मात्र पूर्ण होईल का. झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट वॉटर मात्र इथून पाहायला गेलं रनिंग आणि जोरदार टाळ्या झाल्या तिथे. आता 9 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. 9 बॉल मध्ये 18 प्रति बॉल मागे मात्र 2 धावांची गरज असणार आहे. आता ह्या धावा कशा बनतील. मोठा फटका येईल का की इथून विकेट येईल, डॉट बॉल येईल, 3 येतील, 2 येतील, काय येईल, काय घडेल मैदानामध्ये. येणारे 9 बॉल आणि 18 धावांची गरज. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. कारण या मैदानामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही परफेक्ट म्हणजे जी लाईटची जेवढी आवश्यकता आहे ना तेवढी लाईट मात्र या मैदानामध्ये पुरवली गेली. सुसज्जता मैदानाची मात्र पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे कारण ऑन साईडला पण पाहायला गेलं तर तुम्ही जर का उतरते मात्र उतरण आहे तिचे आउटफील्ड फास्ट आहे. त्याच्यानंतर चौकाराच्या पाहायला मिळाले आणि तिथून मागच्या साईडलाही त्याच प्रकारे मैदानाची भौगोलिक परिस्थिती ज्यांनी ओळखली पाहिले तो मात्र संघ विजयी झाला. आज
चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. फसवा बॉल. टेनिस क्रिकेटचा मात्र गोल्डन बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. अगदी गती परिवर्तन एनिवे चेंज ऑफ द स्पेस सातत्याने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये हे केले. पहा रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने मात्र वेगानं मात्र आले होते असं वाटत होतं की कमीत कमी मात्र इथून 75 ते 80च्या स्पीडनं बॉल मात्र हाताळला जाईल. नाहीये. हा बॉल काय वळवलाय. क्लास क्लास हा खेळाडू आहे खास. आणि त्याच्यानंतर मात्र इथून आणखी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. संधी आहे तिथे. बॅकअप नाहीये. एक्स्ट्रक्षक तिथे. ओहो हो. आता इथून घेतल्या धावा 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. जर बघितलं तर मागच्या मॅच मध्ये 14 धावांची गरज होती आणि 1 बॉल मध्ये षटकार ठोकून तिथं मात्र विजयी साकारला होता. टीम जय हनुमान उसरली बुद्रुक या टीमनं अशीच मॅच बनेल का. आता क्रीडा रसिक बसले होते ते जवळ आलेत. आता जिथून मात्र इथून उठले होते ते बसले ग्राउंडच्या बाजूला होते ते जवळ जवळ यायला लागलेत. कारण येणारे 7 बॉल आणि 16 धावांची गरज. व्हॉट अ मॅच ऑफ फ्लाटून क्रिकेट. सुवर डिलिव्हरी. चेंज ऑफ द स्पेस. थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. वाईटचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि एक अतिरिक्त धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. आता 15ची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये एक एक बॉल एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे समजवताना पाहायला मिळते आहेत. का क्रिकेट असाच आहे. हा क्रिकेट असाच आहे. क्रिकेटला जगला जातोय जोपासला जातोय. ते स्वतःच आपण कौतुक केलं होतं की आम्ही बऱ्याच नाईट स्पर्धा केल्या. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर ह्या लाईट्सचं आज कौतुक करावं लागेल. जसं की तुम्ही सकाळी दिवसामध्ये आहात. अगदी शशिकांत डांगरकर यांचं कौतुक करावं लागेल उसारलीचे आमचे. हा बॉल आलाय डॉट. हा बॉल आलाय डॉट. अप्रतिम हा गोलंदाज इथे मात्र अगदी खास इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी यशस्वी गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळाले. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशानंतर मिळतं आणि हे पाहायला मिळालं आणि इथून चेक केलं जाईल. सहा बॉल मध्ये 15 धावांची गरज आणि इथून आता मात्र या मॅचला पुढे कसं नेलं जाईल. आणि सँडी पालकर असतात ना त्यावेळी मात्र आम्हाला तिसऱ्या पंचांकडे कमीत कमी वेळा यावं लागतं. एक त्यांचं खासियत आहे. आपण पाहायला गेलं तर बऱ्याचशा आयोजकांची पहिली डिमांड कोणाची असेल तर सँडी पालकर पॅनल मला पाहिजे. परंतु सँडी पालकर अवेलेबल सहजासहजी कोणाला होत नाहीयेत. तुमचं लक बाय चान्स मिळाले तर मिळाले आणि उत्तम दर्जाचे मात्र इथून पाहायला गेलं तर आपण हे सँडी पालकर आपण हे पॅनल पाहतोय. आणि रनआउटचं जर तुम्हाला पाहायला गेलं तर कमीत कमी प्रमाणात ते रिव्ह्यू आहे किंवा इव्हेंट्सकडे ते मात्र येतात दाद मागायला. असं हे उत्तम पंच आपल्याला पाहायला मिळतात. सँडी पालकर असतील सुनील तांडेल असतील सत्यवान काकडे सँडी पालकर पॅनल व्हायब्रेशन पंच आमचे खूप छान पद्धतीने फायनल मध्ये खेळून काढलाय. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. खराब क्षेत्ररक्षण त्याचा परिपूर्ण फायदा उचलला. असा हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये तुम्ही हे मात्र करू शकत नाहीये कारण बाउंड्री जरूर अडवली असेल. तिसरे पंचांकडे मात्र हे त्यांना पाहायला मिळेल कारण मॅच क्रुशियल आहे आणि तुमच्याकडे जर टेक्निकल ऑप्शन असतील तर टेक्निकल सिस्टम तुम्ही वापरल्या गेल्या पाहिजेत. आता इथे मात्र सँडी पालकर इथे मात्र टेक्निकल रूम मध्ये आहे किंवा इव्हेंट्स टीव्ही स्क्रीन वरती चेक केले जाईल. फलंदाज सुरक्षित आहेत की बाद. इथून धावाही मात्र 6 बॉल मध्ये 15 धावा होत्या ऍड केल्या जातील की इथून फलंदाज बाद होईल. बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. शक्य नाही शक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. ज्या प्रकारे मॅचला या बनवले टीम गावदेवी वाकडी या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमनं अंपायर काय चेक करायचं आहे. रनआउट यस. नोट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. आता मात्र 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 12 धावा या 3 धावा आल्यात. म्हणजे पहा तिथे थोडासा लेझी क्रिकेट आणि लेझी क्रिकेटचा परिणाम पाहायला मिळाला. 3 धावा जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्यात. डगआउट मधून ओरडायचं नाहीये. डगआउट मध्ये तुमचे प्रेक्षक बसले असतील त्यांना मात्र बाजूला करायचं आहे. आणि या खेळाडूंना जर पाहिलं
त्याची चर्चा करू. तुम्ही रत्नागिरीपर्यंत प्रवास केलात, कोकणमध्ये प्रवास केलात, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला तुमचा नावाचा डंका पेटवायचा आहे, तुमच्या नावाचा बोलबाला करायचा आहे. येणारे 4 बॉल आणि 12 धावांची गरज, 2 मोठे फटके इथून मात्र पाहायला मिळालं. तर इथून तर दुसऱ्या बाजूला नांदगाव टीमला मात्र ही महत्वपूर्ण एक पहिली विकेट पाहिजे. 26 धावा धावफलकावरती. मोठा फटका आलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा खेळाडू आहे खास, बेधडक हा फटका आहे. कडक 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 या षटकारानं समीकरण बदलले गेलेत. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये बनवायच्या 6 धावा. अगदी मला रायगड पासून ते रत्नागिरीपर्यंत कोकणापर्यंत खेळायला का घेऊन जातात त्याचं उत्तम उदाहरण या शॉटनं मात्र दिले. व्यावसायिक खेळाडू मात्र आपण पाहायला गेलोय, खेळाडूकडे पाहिलं जातोय आणि आयकॉन प्लेअर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातोय. अनेक खेळाडूंमध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवले. ते नाव आहे मोरे, आदित्य मोरे. सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. वाकडी टीमचं मात्र रन मशीन सध्याच्या घडीला मात्र खूप छान पद्धतीने टच मध्ये असणारा खेळाडू दुसऱ्या बाजूला. उलटा फुलटा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॉलला भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार 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 आणि विजयी सिग्नेचर, विजयी साइन करणारा हा शॉट येते आदित्य मोरेच्या बॅट मधून. षटकार. सँडी पालकर यांचा अंदाज अगदी अचूक होता. जर इथून मॅच कोण बनवेल तर मात्र हा आदित्य मोरे. आदित्य यांनी मात्र मॅच बनवली, विजयी सिग्नेचर केली. टीम झाली मात्र आमच्या रॉकस्टार यांचं गाव, अर्थातच हर्ष 11 वाकडी, गावदेवी वाकडी टीम. अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीनं या खेळाला बनवलं. कॉंग्रॅच्युलेशन टीम वाकडी. हार्ड लक टीम इथून मात्र नांदगाव. खूप प्रयत्न छान पद्धतीने केला होता, पण अगदी अंतिम क्षणी इथे मात्र कमी पडले. त्यांचं मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आपण आपला प्रवास सुखकारक हो हीच इथून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. सर